22 तारखेला 22 सप्टेंबरमध्ये आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये बालाजी सीताराम कांबळे या मुलाचं जी मोटरसायकल चोरी गेली होती, त्याच्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री मंगेशजी चव्हाण साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजाननजी भातलंडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमचं पोलीस स्टेशन आणि आमची DB पथक याच्यामध्ये प्रयत्न करत होते। गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की काही जे चोर आहेत ते कर्नाटकमधले आहेत आणि त्यांनी सीमा भागामध्ये जे असलेल्या काही मोटरसायकली ज्या आहेत त्यांनी चोरी केलेल्या आहेत। त्याप्रमाणे आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जवळपास 3 मोटरसायकली याच्यामध्ये मिळून आल्या आणि इतर पोलीस स्टेशनच्या जवळपास 18, त्यामध्ये बहुतांश जे आहेत ते कर्नाटकमधल्या संगारेड्डी, आंध्र तेलंगणामधले आहेत आणि काही औरंगाबाद शहरामधले आहेत। तर एकूण आमच्या 11 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यापैकी 7,60,000 एवढ्या मोटरसायकली आहेत। एक मोटरसायकल आमचे आले म्हणजे 10 मोटरसायकली टोटल आमच्याकडे आहेत सध्या आणि 7,60,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। नमूदचे जे आरोपी आहेत या आरोपीकडनं चौकशी केली असता त्यांचे नाव जे आहेत ते युसुफ शबीर खान पठाण, हा मनखिली सोडगप्पा बिदर यातला आहे। दुसरा नवाज खर्जमुद्दीन कबाडी, हा सुद्धा बिदर राज्यातलाच आहे, बिदर मधलाच आहे। आणि अब्दुल रजाक अब्दुल रहीम अत्तार, हा सुद्धा बिदर राज्य कर्नाटक या ठिकाणचा आहे। तर यांनी कर्नाटक तसेच तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यामधील जे मोटरसायकली चोरी जे आहेत त्यांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली होती। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा PCR दिलेला आहे। इतर काही वाहने आणखी निष्पन्न होतात का याबद्दल आमचे पोलीस तपास करत आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जे DB मधले जे अंमलदार आहेत त्यामध्ये हवालदार बनसोडे, हवालदार चिमोले, हवालदार संदीप केंद्रे, त्याचबरोबर नामदेव चवले, डेबेटवार राजकुमार डेबेटवार, राजकुमार देवडे यांनी महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावलेली आहे।